कुठल्याही भाजीला स्वतःची अशी एक खास चव असते. वांगं हे सुद्धा त्यातलंच एक. त्यामुळे त्याच्यावरती आलं लसूण पेस्ट, हा मसाला, तो मसाला, तेल यांचा मारा करून त्याची चव घालवून टाकणं मला आवडत नाही. म्हणून मी डाळ वांगं शक्य तितकं साधं करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी तर मी वांगी छान धुवून चिरून घेतली आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल तापवून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कांदा छान परतून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी, भिजवलेली तूर डाळ आणि थोडीशी कोथिंबीर घालून 1-2 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर तिखट, मीठ, हळद घालून छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ आणली आणि त्यानंतर अंगापुरतं पाणी घालून बारीक गॅसवर तिरकं झाकून शिजवून घेतलं. असं केल्यानं काय होतं की पदार्थ हा व्यवस्थित शिजतो आणि कट जात नाही मुख्य म्हणजे. आणि त्यानंतर 70% भाजी शिजली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि भाजी खाण्यासाठी तयार. या जेवायला.